नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर नागपूरकर, आजची बातमी अशी आहे की उत्पादन शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात विशेष मोहिमेअंतर्गत अवैध मद्य विक्री आणि परवाना नसतानाही मद्य प्राशनास परवानगी देणारे 171 अवैध ढाबे, अनधिकृत हॉटेल्स आणि 309 मद्यपींवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहे. ही मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात 28 एप्रिल पासून राबविण्यात येत आहे आणि याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूरच्या अधीक्षकांच्या नियंत्रणासाठी एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके अवैधपणे मद्य विक्री करणारे, विनापरवानगी मद्यप्राशन करण्याची सोय उपलब्ध करून देणारे, संपूर्ण शहरातील आणि शहराबाहेरील सावजी हॉटेल, खानावळ, ढाबे, रेस्टॉरंट अशा ठिकाणी गस्त घालून कारवाई करीत आहे. या कारवाया निरंतर सुरू राहतील असे अधिकारी म्हणाले. तर मित्रांनो, वर्धा रोड, भंडारा रोड, आउटर रिंग रोडवर अवैधपणे मद्याची सोय उपलब्ध करून देणारे ढाबे आणि हॉटेल्सवर कारवाई केल्याचे अधिकारी त्यांनी माहिती दिली. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का, अशा मद्यपींचा लोकांना खूप त्रास होतो. तर पण पोलिसांच्या आशीर्वादानेच मद्यपींचे अड्डे वाढलेले आहेत. केवळ मद्याच्या भरवशावर नागपुरातील सावजी हॉटेल्स चालतात. पाहणी दरम्यान गोळीबार चौक आणि टेलिफोन एक्सचेंज चौकातील हॉटेल्स संचालक आता ग्राहकांना मद्य पिण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्समध्ये ग्राहकांची वर्दळ दिसली नाही. मात्र अनेक ग्राहक कारमध्ये बसून मद्य पिताना आढळले आणि अशांवरही कारवाई करण्याची शक्यता आणि आवश्यकता आहे. न्यू नंदनवन भागात NIT कॉम्प्लेक्स समोरील एका बिअर शॉप बाहेरच्या परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने दररोज रात्री मद्यपींचा अड्डा भरतो आणि अशा ठिकाणीही विभागाने कारवाई करण्याची गरज आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अशा काही हरकती आढळल्यास तुम्ही याबद्दल माहिती देऊ शकता राज्य उत्पादन शुल्क विभागाला. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.